चला स्पीडअप करा थोडं, 3 षटकांचा सामना आहे. दोन चेंडू आणि 8 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग मात्र फलंदाजाच्या माध्यमातून इथं पाहतोय. करण चांगली फलंदाजी करतोय. इथं मात्र घडतंय काय, कारण की गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजीच्या नावासाठी ओळखला जातो, परंतु इथं खराब गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. वाईट +4 म्हणजे 5 धावा मात्र जोडल्या जातील मात्र अकाउंटमध्ये. चांगली बॅटिंग मात्र सातत्याने पाहतोय आपण. गोलंदाजीचं मात्र धुवा उडवला. इथं मात्र येतोय खणखणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग. फलंदाज मात्र मनसोबे साफ करतोय. अतिशय जबरदस्त फटकेबाजी इथं पाहतोय. जबरदस्त फलंदाजी मात्र फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज करतोय. गोलंदाजाचे पोस्टमॉर्टम आणि आतडी पाड कोतला बाहेर काढतोय. येतोय चौकार. जबरदस्त फलंदाजी मात्र पाहतोय आपण. फलंदाजीच्या बहुल्यावरती करणला अतिशय जबरदस्त सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथं मात्र करण मात्र दाखवते, मनसोबे साफ करते. जेरी सारख्या एक मातबगार गोलंदाजीवरती केलेला हा हल्ला, कारण जेरीचा विचार केला तर नवी मुंबई असेल, मुंबई असेल, अफलातून गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो, परंतु इथं गोलंदाजाची केली जाते चिरपाड आणि चांगली फलंदाजी मात्र. आता मात्र जबरदस्त फटका पुन्हा एकदा येतोय चौकार. एक जबरदस्त बॅटिंग, अफलातून फलंदाजी आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र स्कोअर बोर्डचा विचार केला तर धावा मात्र वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावल्या जातात. धावसंख्या 21-21. शुभम मात्र केलं 4 चेंडू आणि 4 चौकार. वॉट बॅटिंग यार, जबरदस्त फलंदाजी. काय फलंदाजी करतोय अफलातून करण. फलंदाजी करताना मात्र इथं पाहतोय आपण करणची बॅटिंग, चांगली फलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून. इथं मात्र क्षेत्ररक्षकाची जागा मात्र बदलली जाते, परंतु पाहूया रिझल्ट काय येतोय या बॉलावरती, या चेंडूवरती. आता मात्र पुलटॉस पद्धतीचा चेंडू, अफलातून फटकेबाजी. येतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या साहाय्याने खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती 5 चौकार खेचण्यामध्ये कुठेतरी यशस्वी होते फलंदाज. अफलातून बॅटिंग मात्र पाहतोय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला आपण तर तब्बल 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि जेरीच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथं मात्र चांगली फटकेबाजी आणि इथं मात्र मिस फील्ड होतोय. फलंदाज करतोय, गोलंदाजाची धुलाई, आतडी पाड आणि कोतला बाहेर काढतोय आणि येतो 7 चेंडूवरती 7 चौकार. जबरदस्त फलंदाजी. पंच डिसिजन घेतील. यस सर, रिव्ह्यू मागितला नो बॉल साठी. एक पंचच यायचं, आपण पंच यायचं चेकसाठी. सूर्या आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. सूर्या इथं आपल्याला डिसिजन सांगतील. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु फलंदाजाचा विचार केला करण अक्षरशः बरसलाय. 6 चेंडूमध्ये 6 चौकार खेचलेत आणि जवळपास या षटकामध्ये धावांचा विचार केला आतापर्यंत. हा डिसिजन येईपर्यंत तोपर्यंत
धावसंख्या मात्र जबरदस्त वेगाने मात्र नाही. चला पंच सूर्यांकडनं इथं डिसिजन दिलं.